एक पवन चक्की तयार होती. आणि मित्रांनो एका पवन चक्कीची किंमत ऐकली तर तुम्ही हैराण होऊन जाताल मित्रांनो. ते एक पवन चक्की बनवायला आपल्याला इतक्या पवन चक्क्या दिसतात एका पवन चक्कीला. मित्रांनो मी आता गुजरातमध्ये कच्छमध्ये, तर हा भाऊ नव्हे मला त्याच्या शेतात घेऊन चाललाय. त्याच्या शेतात नाही भुईमुगाच्या शेंगा काढायचं चालू आहे. तर मित्रांनो हे भाऊने आपल्याला तर मित्रांनो हे म्हणत होते खाना खाऊन जा. आणि बोलिए दादाजी. हिंदी समजती? हिंदी चहा. मित्रांनो काय दिसतंय, वा वा वा. मित्रांनो तर सगळ्यात मोठं चॅलेंज आलंय आता. एकदम खडील रोड पाहू शकताय आणि त्यामध्ये वाऱ्याचा प्रेशर, असं कधी पण गाडी घसरल अशा स्टेजला पाहू शकताय. दीदी साइड से हटो, दीदी दीदी समज गई दीदी. फायनली आपण रोड टू हेवन म्हणजे स्वर्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर निघालोय मित्रांनो. मित्रांनो तर पाहू शकताय सगळीकडे नुसतं मीठच मीठ दिसतंय. मित्रांनो तर मी आहे आज भारतातील सर्वात सुंदर रोडवर. तर मित्रांनो मी आहे आता गुजरात मधील कच्छ मध्ये. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय किती सुंदर रोड आहे मित्रांनो. या रोडला स्वर्गात जाण्याचा रोड म्हणतात. खरंच मित्रांनो हा स्वर्गात जाण्याचा रोड आहे. मानलं तुम्हाला एवढं लांब प्रवास पॅशन मधून करताय तुम्ही ते. मित्रांनो तर मी आहे आता गुजरात मधील रोड टू हेवन पशी. आणि मित्रांनो गाडी बंद पडली पाहू शकता. इकडं पाणी आहे, तिकडं पाणी आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हा आहे आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस 29 होता. 29व्या दिवशी आपण आहे गुजरातमधील कच्छमधील एकदम छोट्याशा गावामध्ये आपण एका मंदिरात मुक्काम केला होता मित्रांनो. हे पाहू शकताय समोर शैदेव मंदिर म्हणून मंदिर आहे मित्रांनो. आणि त्या मंदिराच्या परिसरातच मी मुक्काम केला होता मित्रांनो. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की इथं किती रानडुकरं आली होती. तर मित्रांनो रात्री झोपताना माझ्या मनात भीती होती, पण ज्या ठिकाणी मी थांबलो होतो त्याला पूर्णपणे कंपाऊंड होतं, त्यामुळे भिजण्याचं काही एवढं गोष्ट नव्हती. तरी पण मनात भीती असती बाबा, जंगली जनावरं कंपाऊंड पलटून पण येऊ शकतात. तर इथं पाहू शकता ह्या ठिकाणी आपण फॅन खाली खोट टाकून झोपलो होतो. अशा प्रकारे कालचा मुक्काम झाला होता. तर पाहूया आजच्या दिवसात आपण काय करतोय. चला निघूया प्रवासाला. मित्रांनो इथली माणसं एवढी चांगली आहेत. आता माझी कॉलर वळतीच जाते. मित्रांनो इथली माणसं एवढी चांगली आहेत ना, ते ह्यांनी नव्हे आपल्यासाठी सकाळ सकाळ गरमागरम पाहू शकताय चपात्या म्हणजे रोट्या बनवल्यात आणि चहा आणि चपाती खातोय आजचा नाश्ता. ते एक नंबर माणसं आहेत मित्रांनो. बघा कशी चांगली व्यवस्था होती. महादेव आपल्या सोबत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपली मदत करत असतात. मित्रांनो तर आपलं जे कॅन्ड आहे ते कॅन्डला नव्हे पोत आहे ते ओलं करून घेऊया. कॅन्ड कालच बघलेलं आहे आपण, तर पोतं ओलं करून घेऊया. इकडे पाहू शकता इकडे टाकीला नव्हे त्यांना आता पाणी भरून आपण त्याला पाणी घालूया. अशा पद्धतीने आता कॅमेरा एका जागेवर सेट केलाय. मी इथं पाणी भरतोय, तुम्हाला आवाज येतोय का नाही बघूया. तर मित्रांनो हे तुम्ही देखील ट्रॅव्हल करत असाल तर असं कॅन्ड वगैरे बांधून फिरत जा. तुम्ही एक तर आजारी पडत नाही सगळीकडे फिल्टरचं पाणी वापरल्यामुळं. आणि दुसरं म्हणजे पैसे पण वाचतात. म्हणजे तुम्ही जर फिल्टरचं बाटल्याचं पाणी घेऊन पिलं तर लय पैसे लागतात. तर अशा पद्धतीने आता मला हे भिजवायला लय टाइम लागेल, तर मी डायरेक्ट कॅन्डच काढून त्याच्या खाली नेतो, आपल्या नळाखाली नेतोय. तर मित्रांनो दिसतंय का तुम्हाला? एकच मिनिट, लय टाइमपास होतोय पण ह्याच्यामुळं. अशा पद्धतीचं आहे आपली पाण्याची बॉटल. कॅन्डच काढून नेतो मी. हे माईक लावला ना बाकीचा आवाज सगळा सायलेंट होऊन जातो. मस्त आहे तसं माईक. मी इतके दिवस वापरत नव्हतो. मला वाटलं मला वापरायला येत नव्हता माईक, खरं सांगायचं म्हणलं तर. माईक चांगलाच आहे माझ्याकडचा. DJIचा माईक आहे. डिजिटेकचा आहे, DJIचा नाही डिजिटेकचा आहे. अशा प्रकारे आता बघा एकदम गार होईल नळाला डायरेक्ट. त्यातनं फक्त मी 1/2 लिटर पाणी काढले, बाकी अजून पाणी काढलं नाही. ह्या कॅन्डातलं 5 लिटर काल बोललो होतं आपण. चला मित्रांनो अशा प्रकारे आता कॅन्ड भरून झालेलं आहे आणि कॅन्ड गुतवायचे मित्रांनो. ही मी नाही केबल, मला सगळ्यात भारी लागली केबल टाय. मी कितीतरी केबल टाय हे आपलं केबल लॉक वापरले. हे मी सगळ्यात सुरुवातीला घेतलं होतं. हे केबल लॉक इतकं मजबूत आहे की कुठलं नाही अजून. केबल लॉक माझ्या पैसे तेव्हापासून चालू निघालोय आपल्या प्रवासाला. आजचा प्रवास चालू करतोय. किती वाजले आजचा प्रवास चालू करायचा? 8:41 झाले. बघूया आजचा प्रवास कसा असतोय. ओके चलो.
रेगिस्तानीच हे एरिया सगळा. हे पाहू शकता इकडे पाहिलं ना अशी माती सगळी रेगिस्तानची दिसते. शेती केली जाते भाऊ इथं थोडीफार रेगिस्तानच्या मातीमध्ये. पाणी नाहीये इथं. जसं आपण सौराष्ट्रामध्ये पाहिलं होतं कसली भारी शेती होती तसं इकडं थोडं पाणी कमी आहे. इथं आपल्यागत कसं आहे आपला पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं पाणी, कोल्हापूर, सांगली, सातारा साईडला ऊस बागायत आहे. तसं हे गुजरातमध्ये सौराष्ट्र आहे ना, सौराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं पाणी आहे. सौराष्ट्र सगळ्यात मोठं बागायत क्षेत्र आहे आणि इकडं मग जसं जसं दुसरीकडे जाईल तिथं बागायत कमी होत जाते. मित्रांनो तुम्हाला मी आता मागील 4-5 दिवसापासून कंटिन्यू पवन चक्क्या दाखवतोय आणि आज मी अशा ठिकाणी आलोय की तिथं सगळं पवन चक्कीचं सामान स्टोअर केलेलं आहे. तर आता आपण इथं एखादं ऑफिस असेल तर तिथं पाहूया, विचारून की बाबा कसं बनतंय काय बनतंय त्याच्यावर व्हिडिओ काढूया. पाहू शकता किती मोठे मोठे पार्ट आहेत त्याचे आणि हे असेंबल कसे करतात ते पण विचारूया त्यांना. चला मित्रांनो तर आलोय आता इथं जिथनं पवन चक्की बनवली जाते. तर मित्रांनो त्याचे पार्ट दाखवतो मी तुम्हाला आणि कसं बनतंय ते पण दाखवतो मित्रांनो. तर मेन तर हे मोटर आहे. या मोटरला ओके ही मोटर आहे. या मोटरला हे असे 3 हे असतंय ना त्याचं व्हील बसवलं जातंय हे पुढं आणि त्या व्हीलला ते पंख बसवले जातात आणि तिकडे दिसतात का ते त्याचा पोल असतोय. अशा प्रकारे असतंय. तर बघूया आपण कसं बनवतात काय बनवतात. चलो एक रील बनवूया. ते रीलच मी ह्याच्यात पण पोस्ट करेल माहिती सांगणार. मित्रांनो मी तुम्हाला आज अशी गोष्ट दाखवणार आहे ती तुम्ही फक्त उंच आकाशात पाहिली असेल मित्रांनो आणि उंच आकाशामध्ये पाहिल्यानंतर ना तुम्हाला ती एवढीशी वाटते. तर मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे पवन चक्की जी आपण समुद्रकिनारी किंवा उंच टेकडीवर पाहतो ती पवन चक्की कशी असते आणि किती मोठी असते ती दाखवणार आहे. मित्रांनो हा व्हिडिओ खूप भारी राहणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि फॉलो करून जावा मित्रांनो, कारण तुमचा भाऊ संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा करत आहे पॅशन प्रो गाडीवर. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता एक पवन चक्की बनवते त्या कंपनीच्या गोडाऊनला आलेलो आहे. तर मित्रांनो पवन चक्की बनते कशापासून, एक पोल असतो त्याच्यावरती एक मोटर असते आणि त्याला पंख बनलेले असतात. तर मित्रांनो हा माझ्या पाठीमागे बघताय का हे एक पवन चक्कीचं पंख आहे. हे पवन चक्कीचं पान आहे ना ते 70 मीटर लांब आहे, म्हणजे जवळपास 210 ते 230 फूट लांब पान आहे मित्रांनो. तर हे पान त्यानंतर हे पान कशात अटॅच होतं मित्रांनो, 3 पानाची इथं दिखाव सर. तर मित्रांनो 3 पानाची मिळून पवन चक्की तयार होती. हा त्रिकोणी गट्टू दिसतोय का, ह्यो गट्टूला 3 पानं अटॅच होतात आणि 3 पार्टाची मिळून असा गोल सर्कलचा म्हणजे एक तुम्ही म्हणलं तर ही बिंगरी तयार होती. बिंगरी ती बिंगरी नाही ह्या मोटरला बसती. ही मोटर पाहताय का, या मोटरला ती बिंगरी बसती आणि ती बिंगरी नाही नंतर ना एका पोलवर उभा केली जाते आणि तो पोल इकडे या मित्रांनो. तर इकडे पाहू शकताय ते दिसतात का हे सगळे पोल. तर मित्रांनो ह्या पोल एका एक अटॅच करून नाही त्याच्यापासून एक पवन चक्की तयार होती. आणि मित्रांनो एका पवन चक्कीची किंमत ऐकली तर तुम्ही हैराण होऊन जाताल मित्रांनो. ते एक पवन चक्की बनवायला आपल्याला इतक्या पवन चक्क्या दिसतात, ते एका पवन चक्कीला 20 कोटी रुपये लागतात. मी आता अंदाज लावला होता की 2 कोटीमध्ये एक पवन चक्की बनत असेल, पण एक पवन चक्की बनवायला नाही 20 कोटी रुपये लागतात. आणि मित्रांनो साधारण त्या पवन चक्कीची उंची नाही जवळपास 230 मीटर इतकी उंच असते. 230 मीटर तुम्ही गुणवले 3.28 केलं तर तुम्हाला फूट मध्ये येऊन जाईल मित्रांनो. इतकी उंच पवन चक्की असते मित्रांनो आणि ती पवन चक्की विद्युत निर्मिती करत असते मित्रांनो. तर तुम्हाला ही माहिती होती का नव्हती कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. थँक्यू ब्रो. आप कोई सुपरवाइजर है इधर के, इंचार्ज है? क्यों नहीं इंचार्ज भाऊ है तो भाऊ. ओके ओके चलो सर. तर मित्रांनो भाऊने परवानगी दिली, एकदम मस्त मला पाहिजे असा व्हिडिओ आला. 2 जण असल्यावर लय भारी व्हिडिओ येतो भाऊ. चला क्या रे भाई, नाम क्या तुम्हारा? मेरा नाम महेश. महेश. कौन सा गाँव है? गंदकोट. गंदकोट. हाँ इंडिया. इंडिया. मैं भी इंडिया से ही हूँ. तुम कहाँ पर जा रहे हो? मैं तो धोलावीरा. धोलावीरा. हाँ. चला मित्रांनो ही लहान मुलं भेटली म्हणून थांबलो. ओके चलो. गायांचा कळप लागला मित्रांनो. तर गायांचा कळप लागलाय आणि इथल्या गायांची शिंग बघा, जे आपल्याकडे ही येतात ना काय म्हणतात त्याला आपण नंदी बैल म्हणतो. नंदी बैलाची जशी शिंग असतात ना तशीच ह्या गायांची सगळ्यांची शिंग आहेत. पाहू शकताय प्रत्येक गायीचं तसंच शेप आहे अशा पद्धतीने. आणि हे सगळ्या गायी आहेत सगळ्या.
एक दोन फक्त ह्याच्यात बैल असतील, बाकीच्या सगळ्या गायीचे. गो माता चलो रस्ता दे दो हमको, चलो 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 सर. मेन रोडवर आपण परत लेफ्ट घेतोय. तिथंच एक दुकान आहे, तिथलं पुढे दुकानं नाही काहीच नाही. आता इथनं पुढं गाव नाही लवकर, असा एरियात आपण निघालोय. ही एक बाजारपेठ होती. आता पुढं काय काय माहिती, लांब लांब पर्यंत काही नसणार आहे. मित्रांनो तो पाहू शकताय कसलं डेंजर वायदळ सुटलंय. अख्खं नुसतं फुपुट होतं, इतकं डेंजर वायदळ सुटलंय मित्रांनो. आणि मी अशा रोडनी प्रवास करतोय मित्रांनो. इथं नाही वेळ, आता तर इथं ट्रॅक्टर दिसतात मला, पण जवळपास 20-30 किलोमीटर ह्या रोडला गरज नाहीये. आणि असा छोटा रोड आहे, दोन्ही साईडनी कुईबाबीची झाड आहेत आणि असा रेगिस्तानी एरिया असल्यागत वाटतोय सगळा. मित्रांनो तर इथं पाणी आहे, चांगलं दिसतंय. तिथं भुईमुगाचं काढणी चालू आहे, तिकडे पाहू शकताय. आणि जाऊ काय शेंगा खायला भुईमुगाच्या. रोड कुठ नाही, चलो जात आहो. भुईमुगाच्या शेंगा खावा पण आता. आलोय आता एका ठिकाणी गुजरात मध्ये, कच्छ मध्ये. तर भुईमुगाची शेतीची काढाई चालू आहे, म्हणजे भुईमुगाच्या शेंगा काढायच्या चालल्यात. तर तिकडे जाऊया आपण, नक्की काय चाललंय. भाई वो खेत में किधर कैसे जाए उधर, भुईमुग का वो मूंगफली का फसल निकाल रहे उधर कैसे जाए. ठीक आहे, चलो चलो. मित्रांनो मी आता गुजरात मध्ये, कच्छ मध्ये. तर हा भाऊ नव्हे मला त्याच्या शेतात घेऊन चाललाय. त्याच्या शेतात नाही भुईमुगाच्या शेंगा काढायचं चालू आहे. तर आपण त्याच्या शेतामध्ये जाऊया. दादाजी वो उधर जा सकता हूँ क्या, उधर खेत में जा सकता हूँ क्या. नहीं नहीं वो मूंगफली निकाल रहे उधर जा सकते हैं क्या. हाँ चल भाई, धीरे 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 भाग मत. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे. तर इथं बघूया आपण काय आहे नक्की. तर मित्रांनो पाणी जसं, तर मित्रांनो अशा प्रकारे भुईमुगाच्या शेंगा काढून टाकलेल्या इथे. आणि भुईमुगाच्या शेंगा कशा काढतात काय माहिती. मित्रांनो तर आलोय आता मी. बस 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 भाई, क्या चल रहा है काम. भारत यात्रा कर रहे हो. हाँ भारत यात्रा कर रहे. ऐसे ही आया घूमने, मूंगफली खाने आ गया आपके पास. मैं महाराष्ट्र से हूँ, पुणे से. तो मैं उधर से जा रहा था, तो इधर आप मूंगफली निकालते हुए दिखे, इसलिए मैं आया, बोला देखने कैसे होता है गुजरात में खेती मूंगफली का. ऐसा होता है. हेलो, हाँ ये पाणी किसका आ रहा है. चपाती टाका. ओके टाका काका. तर मित्रांनो हे भाऊने आपल्याला ओके बस 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 बस. मैं इधर ही बैठ के खाऊंगा, मेरे पास टाइम नहीं है इतना. मित्रांनो तर आता मी इथनं निघतच होतो, तर ही आजी आली आणि ही आजी म्हणती जेवण करून जा. तर मित्रांनो आपण मागच आश्रमात जेवण केलं, तर त्यामुळं रोटला क्या बोल रही थी. रोटला. तर मित्रांनो हे म्हणत होते खाना खाऊन जा. आणि हे गुजराती मध्ये बोलतात. इथनं पुढे गेलो ना तर भाषा चेंज होती. आता पुढे ओके रोटला खाले, खाना खा के आया मैं. ओके ओके. मित्रांनो तर आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये मी आता गुजरात मध्ये, कच्छ मध्ये. तर कच्छ मध्ये नाही रोडनी जातच होतो, तर मला नाही भुईमुगाचे शेंगा काढताना दिसल्या. तर मित्रांनो मी आलो भुईमुगाच्या शेंगा काढतात तिथं. तर मित्रांनो इथल्या लोकांचं एवढं प्रेम बाबा, मला एवढ्या सगळ्या शेंगा नाही धुवून दिलेत आता. आणि एक मुलगा होता, तो मुलगा नाही मला रोड दाखवत आला होता. त्याला म्हणलं तर मला फक्त सांगतो, तो माझ्या गाडीच्या पुढे पळत पळत आला आणि मला शेतात घेऊन आला. तर इथं अशा प्रकारे भुईमुगाच्या शेंगा काढल्या जातात मित्रांनो. तर इकडे गुजरात मध्ये भुईमुगाची शेती लय केली जाते. आणि इथं माती नाही मित्रांनो, अशी रेगिस्तानीची माती आहे ना, तशी माती. तर ही पाहू शकता, ही सगळी यांची टीम आहे भुईमुगाच्या शेंगा काढणं आहे. तर क्या बो सर किधर हूँ मैं अभी. अभी आप खेंगारपुर गाँव. खेंगारपुर गाँव कच्छ में. कच्छ भी. वागड़. आप कुछ कोई बोलेगा. नहीं, उसको गालों नहीं करता है. तो मित्रांनो गाडी बोलते आवडे. हाँ गुजराती में आवड़े तमन नहीं पावे. कौन सी भाषा बोलते हैं आप. गुजराती. गुजराती.
तो मित्रांनो ये कच्ची भाषा किधर से चालू होती है? ये वो ते अपना भुज से भुज से, वो अलग भाषा है क्या? वो अलग भाषा, गुजराती अलग आहे, वो अलग आहे. वो अलग है. तर मित्रांनो अशा प्रकारे प्रवास करतोय. लोक इतकी सुंदर भेटतात भाऊ, इतकी चांगली लोक, इतकी सगळी मदत करतात. आता त्या भाऊचं त्या पोराच मला विशेष वाटलं की भाऊ इतक्या ह्याच्यात आपल्याला तो घेऊन आला, माझ्या गाडीच्या समोर पळत आला आणि आपल्याला वीडियो उतार लो बापाला फोटो ले बापाला आणि क्या नाम ये लोग का फोटो लो और ये काम कर रहा है. तर मित्रांनो अशा प्रकारे काम केलं जातंय गुजरात मध्ये. मित्रांनो तर आता मी इथं भुईमुगाच्या शेंगाच खातोय. आता लय वेळ व्हायला लागला, त्यामुळे नाही वेळ निघतोय आता इथं. तर ह्यो मित्र आपला भुईमुगाच्या शेंगा तोडून भरायला मदत करतोय. त्या सरांनी तर आपल्याला दिलं, पण अजून पण तो मित्र बोलतोय. तर अशा पद्धतीने तर ह्यो पोरं आल्यात सगळी. तर यातला एक पोरगा मला आंबा देतोय, खिशात तो 4 आंबा घेऊन आला काय. तर मित्रांनो अशा प्रकारे भाऊ आंबा देतोय. घर काय, खेत काय, खूप आहे. ओके खुद का ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे थँक्यू सर, धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो तर शेंगा पाहू शकता, भुईमुगाच्या शेंगा आपल्याकडे तिथं तोडून करत नाही, इथं मशीन येते आणि मशीन भुईमुगाच्या शेंगा करते. अशा पद्धतीचं आहे. चलो बोलिए दादाजी. गुजराती में हेप जाए. हिंदी समजती? हिंदी से हाँ चहा नको, दूध दूध ज्यादा आप उधर है टायर सीधा. ओके वो पास है तड़का मत दो. ओके. यहाँ दर्शन करवा जावा. मैं अभी ये से द्वारका सोमनाथ होके आया. अभी मैं जा रहा हूँ कच्छ, अपना ये देखना रन रन, हाँ रन देखने जा रहा. वो भाई नफर है. पानी पीवा है? पानी पानी दे. तो मालूम पड़ता है कि बाहर गए साइड होता है. हाँ पड़ता है ना. थैंक यू. टेबल लगा हुआ है बाहर के जाए तो ठीक चलो. अरे वाह. ओके हाँ. अभी क्या हो रहा है सर, मेरे को टेस्ट अलग लग रहा है पानी का. तो आपने जो वो कैसा लगा? वो मैंने फिल्टर का भरा है. फोटो काढ़ियो ले. बाय बाय. तर चलो, तर चला मित्रांनो, तर निघतोय आता फायनली. रेगिस्तान मध्ये एवढी शेती का केली जाते, तर पाहू शकता इथं कॅनल आहे आणि कॅनल मुळे इथं एवढी शेती केली जाते. कॅनल गेला इथं, किती मोठा कॅनल गेलाय, त्यामुळे इतकी बागायची शेती इथं. चलो कुठे थांबाय पाहिजे, व्हिडिओ फोटो टाकला पाहिजे. एक 5 मिनिटात थांबू आपण कुठे सावली पाहू. मित्रांनो ते एका मंदिरामध्ये आलोय आपण आता, आणि मंदिरामध्ये इथं झाडू वगैरे मारला आणि इथं झोपतो आता. ऊन लय वाढायला लागलंय, त्यामुळं मंदिरातच थांबतोय थोड्या वेळ, मग आपण थोड्या वेळाने निघूया. असं पण जो आपण जाणार आहे ज्या ठिकाणी, ते ठिकाण संध्याकाळी पाहायला खूप भारी वाटतं. अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. तर हे एक देवीचं मंदिर आहे आणि इथं जवळपास नाही मी 11:30 वाजेपासून बसलोय. तर तिथं झोपलो होतो मगाशी, तर तिथं आलंय ऊन, त्यामुळे इथं येऊन बसलो मित्रांनो. तर चला आता निघतोय. 2:30 वाजता निघायचा प्लॅन आहे माझा. तर आता वाजलेत 2:19. तर अजून 10 मिनिटात एक फेसबुकला पोस्ट टाकतो आणि निघतो. व्हिडिओ एक्सपोर्ट करायला लावलाय आता, आणि ह्याला पोस्ट टाकतो फेसबुकला 2 आणि निघूया पुढच्या प्रवासाला. मित्रांनो तर थोड्या वेळ ह्या झाडाच्या सावलीत थांबलो होतो. तर मी सावलीत थांबलो आणि काय झालं, कॅमेऱ्याची बॅटरी चोतायली. आता बॅटरी चेंज केली, तर एवढे सगळे भाऊ आपल्याला भेटायसाठी आले होते. तर मी त्या दगडावर बसलो होतो. तर हे सगळे तिथं काही शेतात काम करत होते, काही भाऊ रोडनी चालले होते, काही तर त्यांची गाडी तर इथं बसली होती. तर ह्या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. चलो भाई, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. मित्रांनो तर फायनली आपण धोलावीराकडे निघालोय आणि मित्रांनो रोड टू हेवन तो त्या साईडला आहे, धोलावीराकडून तिकडे जायच्या भुजच्या साईडला आहे. पण आपण ज्या साईडने चाललोय तो पण सेम तसाच रोड आहे मित्रांनो. तर आपण आता मे महिन्यात चाललोय, त्यामुळे हे सगळं रेगिस्तान दिसतंय बघा. इकडे रेगिस्तान आहे, इकडे रेगिस्तान आहे. पण तुम्ही ज्यावेळेस पावसाळ्यात याल तेव्हा इथं नाही, दोन्ही रोडच्या बाजूनी
फुल पाणी असतं. आणि हा पण रोड टू हेवनचाच पार्ट आहे मित्रांनो. इतकं तेज हवा चालली आहे ना भाऊ, इतकी भयंकर. आता पाहू शकता गाडी कशी वरती, लय 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 भयंकर हवा चालली इथं. तर आता रोड एकदम मस्त लागलाय. तर किती 65 किलोमीटर साठी नाही 1 तास 20 मिनिटं दाखवते. चला बघा, इथं पांढरं पांढरं दिसायला लागलं मिट्टी वगैरे. पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला मित्रांनो काय दिसतंय. वा 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 बाई, काय आता शिकत सुरुवात झाली भाऊ. अजून मॅप मध्ये पाहिलं तर पाणीच पाणी निसतं. आता टोटल सगळा 60 किलोमीटरचा प्रवास पाण्यात नाही. बघूया कसं दिसतंय. इंस्टा 360 कॅमेरा लावतो मी. काय व्ह्यू दिसतोय यार, अरे वाव. मित्रांनो पाहू शकताय काय कसलं खतरनाक आहे भाऊ, महत खुळा. वाव, हे पाहू शकता इथं मीठ जमलंय. काही ठिकाणी पाणी आहे, काही ठिकाणी पूर्ण मीठ जमलंय. इकडे पाहू शकताय थोडं थोडं पाणी आहे आणि मीठ जमलंय अख्खं. वाव, मजा येते, मला आनंद होतोय. कसलं डेंजर आहे. ड्रोन कॅमेरा पाहिजे मित्रांनो. हा पण रोड आहे. आता मी इथं जास्त फुटेज घेत नाहीये. ज्यावेळेस आपण खरा जो रोड टू हेवन म्हणतात ना, त्या रोडने जाईल 30 किलोमीटर, त्यावेळेस नाही मी इंस्टा 360 शॉट पण घेईल. अशा पद्धतीने आहे. तर पाणी एक तर खाली पांढरं मीठ आहे सगळं, तुम्ही पाहू शकता पूर्ण पांढरं मीठ आहे. आणि त्याच्यावर पाणी साचलेलं आहे थोडं थोडं नॉर्मल. आणि पावसाळ्याच्या दिवसात तर ह्या लेवलला पाणी असेल भाऊ, काय दिसत असेल त्यावेळेस. वाव भाई, मजा आला आहे बाबा. क्या आता खराब पुलाचं काम चालू आहे आणि पुढे खराब रोड पण लागलाय अशा प्रकारे. आणि इथली माती नाही वे, नुसती रेगिस्तानी माती भाऊ. पाय असं गाडीची चाकं लगेच फिरतात. इकडं मीठ नाही तयार झालं एवढं. मित्रांनो तर सगळ्यात मोठं चॅलेंज आलंय आता. एकदम खडील रोड पाहू शकताय आणि त्यामध्ये वाऱ्याचा प्रेशर, असं कधी पण गाडी घसरल अशा स्टेजला पाहू शकताय. एकदम वाऱ्याचा प्रेशर आहे. गाडी 25-26 स्पीडने चालू आहे. दगडामध्ये वाऱ्याचं प्रेशर म्हणजे दगडावर एखाद्या गाडी फिरली की आडवाच आहे भाऊ, अशा पद्धतीचं आहे. मला वाटतंय जॅकेटची चेन लाव म्हणजे कुठं घसायला बिसायला तर लागू नाही. हँड ग्लोव्स पण घालाय पाहिजे होते. उद्यापासून हँड ग्लोव्स घालायची सुरुवात करतो. मिठाच्या पाण्याने असं तोंडाला कोरड पडल्यागत वाटते मला कुठंतरी. आता मला वाटतंय जिथं रोड थोडा चांगला येईल तिथं थांबून पाणी प्यावं. बाटल्यातलं पाणी संपलंय, ड्रम मधलं पाणी भरावं बाटल्यामध्ये. ओके चलो मित्रांनो, तर आता समोर हवा लागायला लागली. अशी हवा येते. गाडी पळणार पुढं, किती मूठ खिचली ना ते गाडी पळा नाही पुढं, पाहू शकताय. फायनली पाण्याच्या रोड मधनं बाहेर आलोय आणि एक गाव लागलंय बंबा नका. तर आपण धोलावीराला पोचत आलोय आता. चला, म्हणजे त्या बेटावर पोहोचलोय. जे बेट आहे ना मधोमध, त्या बेटावर आपण पोहोचलेलोय. तर फायनली रोड टू हेवन चालू होतं इथनं. तर हे धोलावीरा म्हणून गाव आहे इथं. आणि तिकडे बघा हॉटेल वगैरे बनायला सुरुवात झालेली आहे आता सगळं. आणि पुढं पाहू शकता, पुढं आहे रोड टू हेवन. हे शेवटचं हॉटेल दिसतंय. तिथं टपरी पाशी जाऊन बसू आपण बरं. मित्रांनो तर फायनली आपण रोड टू हेवन आहे ना तिथपर्यंत आलोय. आणि हा भाऊ आपल्याला भेटाय आला खास. मी इथं थांबलो म्हणून. चप्पल पण नाही घातली भाऊने यार. भाऊ यार किती गरमी आहे, ह्याच्यात चप्पल न घेतलं. तिथं थांब भाऊ सावलीत. येस, छाव मी खडा हो जा. तर मित्रांनो हे पाहू शकताय खवडा आणि धोलावीरा ह्या दोन गावाच्या मध्ये रोड टू हेवन आहे. जवळपास 30 किलोमीटरचा हा रोड आहे. आता आपण धोलावीरा या गावामध्ये आहे आणि इथनं आपण खवडाला जाणार आहे. पुढे जो बोर्ड दिसतोय त्या बोर्ड पासून रोड टू हेवन चालू होतोय. अशा पद्धतीचा आहे. भाई क्या बोलोगे रोड टू हेवन के बारे में, क्या बताओगे लोगों को? क्या बताइए, अच्छा है यहाँ पे सब घूमने के, यहाँ से जाना घूमने के लिए बहुत अच्छा जगह है यहाँ। हाँ, लोग बहुत आते हैं क्या अभी कम है? बहुत आते हैं लोग इधर। बारिश में मतलब ठंड में बहुत आते रहेंगे, अभी कम? ठंड में यहाँ चलने की जगह नहीं रहती, इतने लोग होते? हाँ।
हमने यहाँ पे चलने की भी जगह नहीं रहती। इतने लोग होते हैं ठंड हाँ, में? इधर कितने लोग होते हैं, ओके ओके बहुत गाड़ियाँ जाती हैं। ओके ओके। तो अभी तो पाणी बहुत कम रहेगा? हाँ अभी बहुत कम रहेगा। ओके, तर चला मित्रांनो, तर जाऊया आपण. रोड टू हेवनचं जे एंट्री गेट आहे ना, तिथं खूप सारे हॉटेल बनलेले आहेत, पाहू शकता राहायसाठी, ह्याच्यासाठी अजून नवीन ह्याची कामं चालू आहेत मित्रांनो. आणि ह्या ठिकाणी नव्हे, आता तुम्ही एका भावाने सांगितलं पाहिलंच असेल की ह्या ठिकाणी जे पीक सीझन असतो, ते पीक सीझन असतो दिवाळी ते फेब्रुवारी. बरोबर आहे का भाई? पीक सीझन कौन सा है? नवंबर, दिसंबर, जनवरी, फरवरी। ऐसा पीक सीजन है, तो उस टाइम इधर गाड़ी लगाने के लिए जगह होती है क्या? नहीं होती भाई, इतनी भीड़ होती है? भीड़ रहती बहुत। अरे तर मित्रांनो, इतकी माणसं असतात. तर आता कोणच नाहीये लिटरली, फक्त गावकरी आहे. पर्यटक मी पहिला ते म्हणजे अजून गेले असतील, पण पर्यटक पण नाही तेवढी. आणि मी थोडा वाट पाहतोय, कारण मला थोडा लाईट डाऊन म्हणजे सूर्य डाऊन झाल्यावर इथनं प्रवास करायचा आहे. ते कसा व्ह्यू येतोय सनसेटचा पाहायचा आहे, तर त्यासाठी मी थांबलोय. तर बघूया कसा व्ह्यू येतोय. इथं सगळे हॉटेलच बनलेले आहेत. धोलावीरा म्युझियम मध्ये आलो होतो, पण म्युझियम शुक्रवारी क्लोज असते, फ्रायडे क्लोज. मला आज वार कळा बाबा, आज शुक्रवार आहे. तर वार कुठला आहे ते बी मला माहीत नसते. अशा प्रकारे आहे. तर पुढं धोलावीरा एक्सकॅव्हेशन म्हणजे खोदकामात काहीतरी सापडलं होतं, तर ते पाहण्यासाठी आपण निघालोय आता मित्रांनो. तर धोलावीरा म्युझियम पासून जवळपास 200 ते 300 मीटर आलं ना, तर अशा प्रकारे एक जागा लागते. ही जागा म्हणजे एक महल होता इथं पूर्वी, आणि भूकंप आला आणि भूकंपामध्ये सगळा महल खाली ही झाला, जमिनीच्या खाली गेला. अशा प्रकारचा हे इथं म्हणलं जातंय. नक्की मला इथला इतिहास माहीत नाही, इथं नेट पण चालला नाही, काय होय नाही. तर अशा प्रकारे इथं दाखवतो तुम्हाला काय 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 नाही. इकडं आलं ना, तर अशा प्रकारचं एक तलाव आहे, आणि तलावामध्ये त्यावेळची एक रूम आहे, पाहू शकताय. त्यावेळेचं अवशेष दिसतात. ही पण पाहू शकताय. ही जर माती फोडली तर मातीतनं दगडी निघतात, म्हणजे ही जागेवर नाही डायरेक्ट. ही आता जे बनवलं हे सगळं नवीन बनवलंय, पण हे तुम्हाला दिसून येते की ह्या जागेवर अवशेष आहेत. इकडं पण अख्खा महल होता, तर महलचं जागा सगळी दसली अशा प्रकारचं आहे मित्रांनो. तर आपण नव्हे तिकडे गेलो होतो उत्खनन साईटकडं, आणि इथं ग्रंथालय म्युझियम म्हणजे त्यावेळेचं त्या उत्खननामध्ये ज्या ज्या गोष्टी सापडल्यात त्या सगळ्या गोष्टी नव्हे इथं ठेवण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचा परिसर आहे. शुक्रवारी सगळं क्लोज असतं. इथं पार्किंग वगैरे पण आहे, तिकडं वॉशरूम वगैरे आहे, जायचं असेल तर. अशा पद्धतीने व्यवस्थित बनवलेले आहे. आणि मित्रांनो, चांगलं ठिकाण आहे. चला आता 6 वाजले, आपल्याला जायचे रोड टू हेवन. एक से हटो दीदी, दीदी समझ गई दीदी यार, पायल साइड से हटो. चलो फायनली आपण पोचलेलो आहे जिथं आपण इथं थांबलो होतो मगाशी. ह्या बाजूवर बसलो होतो. तर आपण निघतोय आता पुढं. तिथं जाण्या अगोदर इथे एक फोटो काढूया. काय फोटो येतोय बघूया इथं. मित्रांनो, तर फायनली आपण आलेलो आहे रोड टू हेवन, गुजरात मधील कच्छ येथील रोड टू हेवन ला आलेलो आहे मित्रांनो. पाहू शकताय दोन्ही साईडला मीठच मीठ आहे. पुढे गेले अजून भारी व्ह्यू आहे जिथं, तो दोन्ही साईडला पाणीच पाणी. ओके चलो मित्रांनो, तर पाहू शकताय सगळीकडं नुसतं मीठच मीठ दिसतंय. आणि पावसाळ्याच्या दिवसात नाही, म्हणजे सगळ्यात बेस्ट सीझन आहे इथं, ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंत. तोपर्यंत हे जे ब्लॉक दिसतात का त्या लेवलने पाणी असतं. मिठावर पाणी आलं होतं, काय सुंदर दिसत असेल मित्रांनो. हा आपण जसं कॉन्क्रीट करतो ना, सिमेंट कॉन्क्रीट करतो म्हणजे कॉन्क्रीट रोड करतो किंवा स्लॅब बनतो, त्या टाईपमध्ये हे मीठ हार्ड झालेलं असतं. हे मीठ काढायचं म्हणलं ना, तर आपल्याला JCBच्या साह्याने तोडून मीठ काढायला लागतं. असं माणसं खोरे कुदळीन तर काढू शकत नाही. अशा प्रकारे इतकं हार्ड झालेलं मीठ आहे. तुम्हाला जितकी नजर जाईल ना, तुम्हाला हा असाच पट्टा पाहायला भेटेल. चला अजून पुढं 30 किलोमीटरचा पट्टा आहे. पुढे गेल्या एखाद दुसरी रील काढू आपण. आत्ताशी का आपण 4-5 किलोमीटर आलोय. 4-5 बी नाही, 2-3 किलोमीटर आलोय. चलो मित्रांनो, तर मी आहे आज भारतातील सर्वात सुंदर रोडवर. तर मित्रांनो, मी आहे आता गुजरात मधील कच्छ मध्ये. तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकताय किती सुंदर रोड आहे मित्रांनो. तुम्ही रोडवर पहा, ह्या साईडला कोण नाहीये आणि
ह्या साईडला पण कोण नाहीये, एक गाडी आहे ती पण आपली गाडी आहे पुण्याची, बाकी मागच्या साईडला पण कोण नाहीये आणि दोन्ही साईडला पूर्ण मीटच मीट आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण आहे भारतातील सर्वात सुंदर रोड म्हणजे कच्छ, गुजरात मधील कच्छ मध्ये हा रोड आहे. तर हा रोड कुठं कुठं जातो मित्रांनो, तर धोलावीरा ते केवडा म्हणून हा 30 किलोमीटरचा रूट आहे. आणि आपण हा सगळा प्रवास नाही आपल्या पॅशन प्रो या गाडीवर करत आहे मित्रांनो. आणि इतका सुंदर रोड आहे ना मित्रांनो, ह्या रोडला स्वर्गात जाण्याचा रोड म्हणतात. खरंच मित्रांनो हा स्वर्गात जाण्याचा रोड आहे, कारण तुम्ही तो आपला झेंडा बघा गाडीला, हवा इतकी सुंदर सुटली मित्रांनो आणि इतकं भारी वाटतंय. आणि डोळ्याला नाही असं पाहिलं ना तुम्हाला कुठं शेवट दिसत नाही रोडचा, आणि इकडं पाहिलं तर कुठं शेवट दिसत नाही मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला मला नाही आज इथं आल्यानंतर ना ह्या रोडवर आपली एक पुण्याची फॅमिली भेटली, तर तुम्हाला दाखवतो पुण्याची फॅमिली या सगळे इकडं. तर मित्रांनो तुम्ही ती पाहिली इर्टिगा गाडी पुण्याची, तर सर काय म्हणताल तुम्ही, सरांना माईक देतो जरा, कसं वाटतंय रोड काय? रोड मस्त आहे. तुम्हाला तुमच्या रील्स भरपूर पाहत असतो मी इंस्टाग्रामवर, तुम्हाला भेटून खूप आनंद वाटला. ओके को तुम्हाला भेटून खूप छान वाटलं, मस्त रोड आहे, मस्त एक्सपिरियन्स आहे इथे. ओके ताई तुम्ही काय बोलणार? अचानक तुम्ही आम्हाला भेटलात, खूप छान वाटलं आम्हाला आणि छान माहिती वगैरे छान दिली आम्हाला. मानलं तुम्हाला एवढं लांब प्रवास पॅशन मधून करताय तुम्ही ते. दादा आपले अजून एक दादा आहे, ते कॅमेरा पकडलाय. तर दादा तुम्ही काय म्हणता? खूप छान अनुभव आहे. पहिल्यांदाच आम्ही एवढी लॉंग ट्रिप करतोय आणि एकदम भारी वाटतं इथे, एकदम मस्त म्हणजे मस्त. आणि तुम्ही एवढे 1 महिन्यापासून प्रवास करताय, तुमचं त्यासाठी हार्दिक अभिनंदन. तर मित्रांना सांगा फॉलो करत नाही, नुसते पाहतात व्हिडिओ पण फॉलो करत नाही. आपल्या ह्या मित्रासाठी एवढा लांबून प्रवास करून आलाय, जवळजवळ 1 महिन्यापासून प्रवास करतोय, तर आपल्या ह्या मित्रासाठी फॉलो नक्की करा, फॉलो करून लाईक सबस्क्राईब पण करा. चला ओके. तर मित्रांनो आता सनसेट व्हायला लागला, ह्याच्या पुढे नाही पाणी जास्त आहे, खूप झाले पुढे येऊन थांबायला पाहिजे होते यार मित्रांनो. तर आता बघा कसला जबरदस्त व्ह्यू आलाय, इकडं पण पाणी इकडं पण पाणी, आणि अशा पद्धतीने आपण चाललोय या तलावामधनं. वाव जबरदस्त. हा जरा लाईट असताना पाहिजे होतं, एक चूक केली मी, इकडे येऊन व्हिडिओ काढायला पाहिजे होता, तिकडंच व्हिडिओ काढत बसतो. ओके चलो. मित्रांनो तर मी आहे आता रोड टू हेवन, पाहू शकता इकडं पाणी आणि इथंच गाडी बंद पडली. काय नाही आता काय करायचं, कारण इकडं 15 किलोमीटर कोण नाही आहे, इकडं 15 किलोमीटर कोण नाही आहे मित्रांनो. तर इकडं बघा चांदू मामा आणि इकडं बघा पाणी आणि गाडी बंद पडली इथं. वे टू हेवन, स्वर्गाकडे जाणाऱ्या मार्गामध्येच गाडी बंद पडली. आता काय करायचे, बहुतेक मी काय झालं अंधार पडायला लागला म्हणून मी लई पळवली गाडी, त्यामुळं गाडी हिट झाली असेल, असं झालं असेल. बघूया आपण थोड्या वेळ. आता ह्याच्यात कॅमेऱ्यात राहिली 14% बॅटरी, 14% किती वेळ चालते काय माहिती. इथं पुढनं येणाऱ्या 3-4 गाड्या येतात, त्यातलं कोण थांबतंय का बघूया आपण. तोपर्यंत कॅमेऱ्याची बॅटरी टिकते का नाही काय माहिती, तिकडं लांब दिसतात पण